बीडमधील फरार आरोपी वाल्मिक कराडचं लोकेशन हे ट्रेस झालंय। वाल्मिक कराड मध्य प्रदेशमधल्या उज्जैनमध्ये लपल्याचा संशय आहे। वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन हे मध्य प्रदेशातील उज्जैन होतं। उज्जैनमधून वाल्मिक कराडनं सोशल मीडियावर फोटो अपलोड केले होते। वाल्मिक कराड बीड पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे। अवादा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। वाल्मिक कराड मागील काही दिवसांपासून फरार आहे। सीआयडी कडून वाल्मिक कराडची आर्थिक नाकेबंदी करण्यात आली आहे। त्याचं बँक खातं हे गोठवण्यात आलंय। आर्थिक नाकेबंदीमुळे आता वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। या संदर्भातला अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। सचिन, खरं तर महाराष्ट्रभरात जो रोष निर्माण झाला, अगदी काल परवाचा बीडचा मोर्चा, त्यातून सुद्धा प्रमुख मागणी ही ठेवण्यात येत होती की वाल्मिक कराडला अटक करा। आता वाल्मिक कराड स्वतः शरण येण्याची शक्यता आहे। शेवटचं लोकेशन सुद्धा ट्रेस झालंय। नक्कीच विक्रांत, आपण पाहतो की आता त्यांचं लोकेशन जो उज्जैनमध्ये असल्याचा शेवटचा हा लोकेशन समोर आलेला आहे। त्याचबरोबर आपण पाहतो की सीआयडीने त्यांचे खाते गोठवलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी एक आर्थिक कोंडी त्यांची या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। याच पार्श्वभूमीवर आता ते येत्या कुठल्या 2-3 तासामध्ये किंवा आज दिवसभरामध्ये ते बीड पोलिसांसमोर आत्मसमर्पण करू शकतात, अशा शक्यता वर्तविण्यात येत आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून त्या वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी ही जोर धरत होती। मोर्चे निघाले, त्यामध्ये देखील ती प्रमुख मागणी होती। अशा पद्धतीने एकंदरीत हा सर्व घटनाक्रम होता। त्यानंतर आता आज नवीन जी घडामोड समोर येते की येत्या काही तासांमध्ये वाल्मिक कराड हे बीडच्या पोलिसांसमोर आत्मसमर्पण करतील, अशी शक्यता आता वर्तविण्यात येत आहे। नाही, खरं सचिन, त्यामुळे खरंच ते आत्मसमर्पण करतायत का, या सगळ्याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी। तर बीड मधले नेमके फरार आरोपी कोण कोण आहेत, आपण त्यावर सुद्धा एक नजर टाकूया। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे 4 आरोपी सध्या फरार आहेत। पुढची बातमी सुद्धा बीड मधूनच, कारण बीड हे महाराष्ट्रातील क्राईम कॅपिटल बनत चाललेलं आहे। खरं तर बीड मध्ये 11 महिन्यात 40 हत्येच्या घटना घडल्यात। खुनाचा प्रयत्न केल्याच्या 178 घटनांची नोंद आहे। 2023 मध्ये बीड मध्ये खुनाच्या 62 घटना या घडलेल्या होत्या। आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे हे आपल्यासोबत जोडले गेलेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊ। उदय, खरं तर हे संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं, त्यानंतर राज्यभरात बीड मधल्या गुन्ह्यांविषयी चर्चा होऊ लागली। राजकीय नेते त्यावर बोलू लागले। मात्र आकडेवारी असं सांगते की बीड हे आधीपासूनच महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल आहे। नक्कीच, आपण जर गेल्या वर्षभराची आकडेवारी पाहिली तर बीडमध्ये 11 महिन्यात 40 खून झाल्याचं समोर आलंय। याबरोबरच गतवर्षी वर्षभरात 62 खुनाच्या घटना घडल्या होत्या। तसेच 178 या खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटना घडलेल्या आहेत। या संदर्भात विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून ही माहिती आता या निमित्तानं समोर आली आहे। ही अतिशय धक्कादायक माहिती आहे आणि बीडमध्ये जो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्यावर अगदी विधानसभेच्या अधिवेशनात देखील चर्चा झाली। त्यानंतर आता स्वतः मुख्यमंत्री, ज्यांच्याकडे गृहमंत्री देखील खात्याचा कारभार आहे, त्यांनीच या प्रकरणात लक्ष घातलं असून या ठिकाणचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांची तात्काळ बदली करून आता नवनीत कावत यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे। कावत यांच्याकडे जबाबदारी आल्यापासून बीडमध्ये या कारवायांचा अक्षरशः धडाका लावला आहे। ज्या ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत त्या त्या ठिकाणी पोलीस कठोर कारवाई करत असल्यानं एक प्रकारे अशा प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश निर्माण होण्याची शक्यता आहे आणि येत्या काही दिवसात हा जो गेल्या 2 वर्षातील आपल्याला क्राईम रेट दिसत आहे तो नक्कीच कमी झालेला दिसेल, अशी अपेक्षा आपल्याला करायला हरकत नाही। विक्रांत, खरं उद्या आपण ही अपेक्षा तर नक्कीच करू शकतो। बीडची ओळख जी निर्माण झाली क्राईम कॅपिटल म्हणून, ती ओळख आता बदलणार का हा प्रश्न आहे। नवनीत कावत ती ओळख बदलू शकतील का हे पाहावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी। बातम्या आपण पाहतोय बीडमधून। बीडमध्ये मागच्या 11 महिन्यात 40 हत्या झालेल्या आहेत आणि त्यामुळं बीड हे महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल बनलंय असं म्हणायला हरकत नाही। रक्तरंजित बीड अशी परिस्थिती बीडची।